नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लोकमत 31 मार्चपर्यंत KYC करा, अन्यथा धान्य विसरा. 5,24,513 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणाकडे दुर्लक्ष. ऑनलाईन पद्धतीने KYC करण्यासाठी ॲपची सुविधा उपलब्ध. लोकमत न्यूज नेटवर्क जालना. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रेशन कार्डवरील प्रत्येक व्यक्तीने 31 मार्चपर्यंत KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही मुदतवाढ शेवटची असून जर लाभार्थ्यांनी ठरलेल्या कालावधीत KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांचे धान्य 1 एप्रिलपासून थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पुरवठा विभागाकडून मेरा रेशन KYC ॲप सुरू करण्यात आलेले आहे. या ॲपच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरबसल्या आधार प्रमाणीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रेशन कार्ड KYC सक्तीचे केल्यानंतर बनावट कार्डधारकांना गाळण्याचा सरकारचा हेतू आहे. मात्र यामुळे अनेक पात्र लाभार्थीही अडचणी येत आहेत. नागरिकांनी 31 मार्च पूर्वी KYC करणे आवश्यक आहे. अन्यथा 1 एप्रिलपासून रेशनचे धान्य थांबवण्यात येणार आहे. सरकारने स्वस्त धान्य योजनेत मोठे बदल करत 1 एप्रिलपासून KYC न केलेल्या रेशन कार्ड धारकाचे रेशन धान्य बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक लोक अधिक उत्पन्न असूनही रेशन दुकानामधून स्वस्त धान्य घेत आहेत. तसेच बनावट रेशन कार्ड धारकाचे प्रमाण वाढल्याने सरकारने हे कठोर पाऊल उचललेले आहेत. जालना जिल्ह्यातील 5,24,513 लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. घरबसल्या प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत राज्य शासनाने नीटच्या सहकार्याने अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी रेशन कार्डमधील सदस्यांच्या सोयीसाठी आता घरबसल्या काही मिनिटातच अँड्रॉइड मोबाईलद्वारे KYC करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी आधार क्रमांक, मोबाईल यांच्याशी लिंक असणे आवश्यक आहे. 31 मार्चपर्यंत KYCची मुदत वाढवल्याने सर्व लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांचे आधार KYC करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या 31 मार्चपर्यंत KYCसाठी मुदत देण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांच्या सोयीसाठी मेरा रेशन ॲपद्वारे देखील घरबसल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण करावी. सविता चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना. रेशन कार्ड लाभार्थी KYC पूर्ण अपूर्ण. 1 एप्रिल स्वस्त धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांना KYCची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. 1 एप्रिलनंतर KYC नसणाऱ्या लाभार्थ्यांना धान्य मिळणार नाही. पुरवठा विभागाकडून अंतिम मुदतवाढ. धन्यवाद.